नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या राईट टेक्निक्सच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. खरीप 2024 मध्ये झालेल्या नुकसान भरपाई संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे. ती म्हणजे नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई जाहीर झाली असून कोल्हापूर जिल्ह्याला सर्वाधिक मदत मिळणार आहे. त्याचप्रमाणे विदर्भाकरिता 489 कोटी रुपये मंजूर झाले आहेत आणि खानदेशात 3 जिल्ह्यात 37 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मग कोणत्या जिल्ह्यात किती पीक विम्याची भरपाई मिळाली आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. खरीप 2024 मध्ये झालेल्या नुकसानीसाठी नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई जाहीर झाली असून कोल्हापूर जिल्ह्याला सर्वाधिक मदत मिळणार आहे. खरीप 2024 मधील पीक नुकसानीपोटी नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासाठी पीक विम्याची भरपाई मंजूर झाली आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक भरपाई मिळणार आहे, तर नाशिक जिल्ह्यात सर्वात कमी भरपाई मिळणार आहे. पीक विम्याची भरपाई ही काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यालाही सुरुवात झाली आहे. राज्यात खरीप हंगाम 2024 मधील पीक नुकसान भरपाईपोटी 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2308 कोटी रुपये वाटप करण्यात येणार आहेत. यात मराठवाड्यातील जिल्ह्यांना सर्वाधिक नुकसान भरपाई मिळणार आहे. मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांना 1760 कोटी विमा भरपाई मिळणार आहे, तर विदर्भातील 9 जिल्ह्यांना 489 कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे. या तुलनेत मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना कमी भरपाई मिळणार आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई मिळणार आहे. पुणे जिल्ह्याकरिता स्थानिक नैसर्गिक आपत्ती या अंतर्गत 2,89,00,000 रुपये मंजूर झाले आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्याकरिता पीक कापणी प्रयोगाअंतर्गत 95 लाख रुपये मंजूर झाले आहे. तसेच सांगली जिल्ह्याकरिता स्थानिक नैसर्गिक आपत्ती या अंतर्गत 2,78,00,000 पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे. तसेच पीक कापणी प्रयोग या अंतर्गत 6 लाख रुपये मंजूर झाले आहेत. असे एकूण भरपाई 2,85,00,000 मंजूर झाली आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्याकरिता स्थानिक नैसर्गिक आपत्ती या अंतर्गत 7,59,00,000 रुपये मंजूर झाले आहेत आणि काढणी पश्चात भरपाई या अंतर्गत 1,12,00,000 असे एकूण भरपाई ही 8,71,00,000 मंजूर झाले आहेत. सातारा जिल्ह्याकरिता पीक कापणी प्रयोग या अंतर्गत 4,10,00,000 रुपये मंजूर झाले आहेत, तर नाशिक जिल्ह्याकरिता पीक कापणी प्रयोग या अंतर्गत 3 लाख रुपये मंजूर झाले आहेत. अशा प्रकारे खरीप हंगाम 2024 मधील पीक नुकसानीपोटी नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासाठी पीक विम्याची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक भरपाई मिळणार आहे, तर नाशिक जिल्ह्यात सर्वात कमी भरपाई मिळणार आहे. त्याचप्रमाणे विदर्भाकरिता पीक विमा नुकसान भरपाईपोटी 489 कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत. खरीप 2024 मध्ये नुकसान झालेल्या विदर्भातील 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने 489 कोटी रुपयांची विमा भरपाई जाहीर केली आहे. बुलढाणा जिल्ह्याला सर्वाधिक मदत मिळाली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना खरीप 2024 मधील पीक विम्याचे वाटप सुरू आहे. विदर्भातील 9 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना 489 कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक भरपाई मंजूर झाली आहे, तर भंडारा जिल्ह्यात सर्वात कमी भरपाई मिळणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत 2,308 कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई मिळणार आहे. विदर्भातील 9 जिल्ह्यांसाठी एकूण भरपाई 489,61,00,000 रुपये मंजूर झाली आहे, तर चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यात भरपाई निश्चित झालेली नाही. बुलढाणा जिल्ह्याकरिता स्थानिक नैसर्गिक आपत्ती या अंतर्गत 144,21,00,000 आणि पीक कापणी प्रयोग या अंतर्गत 2 लाख रुपये मंजूर झाले आहेत. असे एकूण भरपाई ही 144,23,00,000 रुपये मंजूर झाली आहे. अमरावती जिल्ह्याकरिता स्थानिक नैसर्गिक आपत्ती या अंतर्गत 50,09,00,000, काढणी पश्चात भरपाई या अंतर्गत 10,51,00,000 आणि पीक कापणी प्रयोग या अंतर्गत 19 लाख असे एकूण भरपाई ही 60,80,00,000 रुपये मंजूर झाली आहे. अकोला जिल्ह्याकरिता स्थानिक नैसर्गिक आपत्ती या अंतर्गत 66,64,00,000 आणि वाशिम जिल्ह्याकरिता स्थानिक नैसर्गिक आपत्ती या अंतर्गत 10,74,00,000 रुपये मंजूर झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्याकरिता स्थानिक नैसर्गिक आपत्ती या अंतर्गत 6,86,00,000 आणि काढणी पश्चात भरपाई या अंतर्गत 22,95,00,000 असे एकूण भरपाई ही 29,81,00,000 रुपये मंजूर
झाली आहे। वर्धा जिल्ह्याकरिता स्थानिक नैसर्गिक आपत्ती या अंतर्गत 115 कोटी 18 लाख, काढणी पश्चात भरपाई या अंतर्गत 71 लाख अशी एकूण भरपाई 115 कोटी 90 लाख रुपये मंजूर झाली आहे। तसेच नागपूर या जिल्ह्याकरिता स्थानिक नैसर्गिक आपत्ती या अंतर्गत 55 कोटी 94 लाख, पीक कापणी प्रयोग या अंतर्गत 11 लाख आणि असे एकूण भरपाई ही 56 कोटी 5 लाख रुपये मंजूर झाली आहे। भंडारा जिल्ह्याकरिता स्थानिक नैसर्गिक आपत्ती या अंतर्गत 4 लाख रुपये मंजूर झाले आहेत। तसेच गडचिरोली या जिल्ह्याकरिता स्थानिक नैसर्गिक आपत्ती या अंतर्गत 2 कोटी 98 लाख आणि काढणी पश्चात भरपाई या अंतर्गत 2 कोटी 40 लाख असे एकूण भरपाई ही 5 कोटी 38 लाख रुपये मंजूर झाली आहे। एकंदरीत खरीप 2024 मध्ये नुकसान झालेल्या विदर्भातील 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने 489 कोटी रुपयाची विमा भरपाई जाहीर केली आहे। खरीप 2024 मध्ये झालेल्या नुकसानीसाठी खानदेश आणि कोकणातील शेतकऱ्यांना अत्यल्प विमा भरपाई जाहीर झाली असून जळगाव, धुळे, नंदुरबार आणि कोकणातील केवळ काही जिल्ह्यांनाच मदत ही मिळणार आहे। खरीप 2024 मधील विमा भरपाई राज्यातील काही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मात्र खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये केवळ 37 कोटी रुपयांची विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे। तसेच कोकणातही केवळ 3 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना केवळ 9 कोटी रुपये मिळणार आहेत। राज्यात खरीप हंगाम 2024 मधील पीक नुकसान भरपाई 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2308 कोटी वाटप करण्यात येणार आहेत। यात मराठवाड्यातील जिल्ह्यांना सर्वाधिक नुकसान भरपाई मिळणार आहे। मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांना 1760 कोटी विमा भरपाई मिळणार आहे, तर विदर्भातील 9 जिल्ह्यांना 489 कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे। या तुलनेत मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना कमी भरपाई मिळणार आहे। खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूपच कमी भरपाई मंजूर झाली आहे। धुळे जिल्ह्याकरिता स्थानिक नैसर्गिक आपत्ती या अंतर्गत 29 कोटी 1 लाख रुपये मंजूर झाले आहेत। तसंच नंदुरबार जिल्ह्याकरिता स्थानिक नैसर्गिक आपत्ती या अंतर्गत 5 कोटी 5 लाख आणि पीक कापणी प्रयोग या अंतर्गत 3 कोटी 13 लाख असे एकूण भरपाई 8 कोटी 19 लाख रुपये मंजूर झाली आहे। तर जळगाव जिल्ह्याकरिता पीक कापणी प्रयोग या अंतर्गत 9 लाख रुपये मंजूर झाली आहे। कोकणातील शेतकऱ्यांनाही विमा भरपाई यंदा कमीच मिळणार आहे। कोकणातील केवळ 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई यंदा मंजूर झाली आहे। विभागनिहाय विचार करता सर्वात कमी विमा भरपाई कोकणात मिळणार आहे। विशेष म्हणजे कोकणातील ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांमध्ये केवळ काढणी पश्चात नुकसान या ट्रिगरमधून भरपाई मिळणार आहे। ठाणे जिल्ह्यासाठी काढणी पश्चात नुकसान या अंतर्गत 7 कोटी 1 लाख, तर रत्नागिरी जिल्ह्याकरिता काढणी पश्चात नुकसान या अंतर्गत 68 लाख आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याकरिता काढणी पश्चात नुकसान या अंतर्गत 1 कोटी 57 लाख रुपये पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे खरीप 2024 मध्ये झालेल्या नुकसान भरपाई संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिली। जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।